ची लायकी नसताना शिवसेना या 4 अक्षरावर प्रेम करणारे आम्ही सर्वांनी तुम्हाला निवडून दिलं असं या ठिकाणी या अशाचं बॅनर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर बघितलं तर त्या दगडांच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही मतदान करत नाही, म्हणून आमचं मत आता आम्हाला परत द्या असंच या सगळ्या शिवसैनिकांच्या हातातले जे बॅनर आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर उद्धव ठाकरे हे आज नेमकं काय बोलणार यासाठी राज्यभरातून शिवसैनिक हे आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण जर बघितलं तर काही कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत। आपण हा बॅनर झळकवताय, काय त्या मागचा उद्देश आहे? याचा मागचा उद्देश एकच आहे, आम्हाला जे गेले ना त्यांचा काही फरक पडला नाही। आमची ही संघटना आहे ना, शिवसेनेची फॅक्टरी आहे जी नेते लोकांना तयार करते आणि असली शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, हेच आम्हाला दर्शवून द्यायचं आहे। जे गेले ना आम्हाला त्याला फाट्यावर मारतो, फाट्यावर जे गेले ना काही फरक पडत नाही, पण आमच्या इथे नवीन नवीन तयार करतात, आमच्या इथे उभरते नेते तयार होतात, ती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे ती पॉवर आहे, हे आम्हाला दर्शवून द्यायचं आहे। बाकी काय नाही, उरले सुरलेले आहेत ना हे सगळे उच्च, काही उपयोग नाही। 6 खासदार सोडून आम्ही राजीनामा मागायलो, यांनी चांगलं काम केलं, यांनी खूप लवकर महागद्दारी केली, या महागद्दारांना आम्ही राजीनामा मागतो। यांनी अख्ख्या महाराष्ट्रातलं रक्त खळवळलेलं आहे आणि शिवसैनिक पेटून उठलेला आहे आणि या गद्दारांना आम्ही कदापि सोडणार नाही। यांना बुटाचा तर प्रसाद मिळेल, यांना वाय सिक्युरिटी लागो, कोणती सिक्युरिटी लागो, सिक्युरिटीचा आम्ही तमा बाळगणार नाही। सिक्युरिटी तोडून त्यांच्या तोंडावर दगड मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर आता या ठिकाणी ठाकरेंचे शिवसैनिक हे येण्यास सुरुवात झालेली आहे। वेगवेगळे बॅनर त्यांच्या हातामध्ये पाहायला मिळते। गद्दारांनो, ठाकरे कधी संपत नसतात, नेते तयार करण्याची कंपनी ठाकरे ब्रँड अशा पद्धतीचा आशय खरं तर आपल्याला या बॅनरवर पाहायला मिळतो। त्यामुळे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.